जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 6 आपण बनवलेला आहे आणि याच्या आधीचे सगळे पार्ट तुम्हाला बघायचे असतील, म्हणजे या वर्षीचे आणि याच्या मागच्या वर्षीचे पण, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला एक नंबरला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही बघू शकता सगळे या आधीचे सगळे बाप्पा माझा सिरीजचे पार्ट जे आहेत अगदी इझिली तुम्ही बनवू शकता. अजूनही ते सगळे ट्रेंडिंगचेच व्हिडिओज आहेत. सोबतच या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक नक्की करा. या व्हिडिओवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आज जे पण काही प्रीसेट आणि मटेरियल आपण यूज केलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती देखील तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे आणि व्हिडिओ एकदम सिंपल आहे. बीट वाईज तुम्हाला ॲड करायचं आहे फक्त. तर बीटमार्क पहिल्यांदा ओपन करून घ्यायचे, बट यामध्ये जे इफेक्ट्स असणार आहे ते आपण स्वतः क्रिएट करणार आहोत, त्यामुळे इथं व्हिडिओ कंप्लीट बघायचे. ठीक आहे, तर 4 सेकंद जवळ जायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं त्यात एक व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ सोडायचा आहे पहिल्यांदा, कारण व्हिडिओ मी लास्टला ॲड करून दाखवणार आहे. व्हिडिओने थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंग स्टॉप होते, तर त्याआधी आपण सगळे इमेजेस ॲड करून घेणार आहोत. ठीक आहे, तर प्रत्येक बीटमध्ये आपण एक इमेज या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे. काही इमेजेस तुमचे फुल स्क्रीन आहेत, बट काही इमेजेस फुल स्क्रीन नाहीत. तर जे इमेजेस फुल स्क्रीन नाहीत त्यांना आपण फुल स्क्रीन करून घेणार आहोत. त्यासाठी 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनचा यूज केल्यामुळे काय होईल, तर आपले सगळे इमेजेस जे आहेत ते पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला दिसून जाणार आहेत. ठीक आहे, तर या टाईपमध्ये मी सगळे पूर्ण स्क्रीनवरती आपले जेवढे पण इमेजेस आहेत एक एक करून ॲड करून घेतो. तर सगळे इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता इमेजेस ॲड केल्यानंतर या इमेजेसला आपल्याला इफेक्ट क्रिएट करायचे. तर त्यासाठी आपण इमेजेसवरती पहिले क्लिक करूया. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे ॲटो शेक. ओके, ॲटो शेक इफेक्ट ॲड करायचं आहे. ॲटो शेक ॲड केल्यानंतर याची फ्रिक्वेन्सी जी आहे थोडीशी फ्रिक्वेन्सी याची वाढवायची. बघू शकता, जितकी फ्रिक्वेन्सी वाढवाल तितका हा इमेजेस जो आहे तो शेक होताना दिसेल. ते ठीक आहे, जितकं तुम्हाला जास्त शेक हवा असेल तितकं शेक ठेवा. मी 15 ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा शेक दिसतो. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲटो शेकमध्येच जायचं आहे. त्यानंतर यात थोडंसं तुम्ही जे आहे ते बघू शकता, याची फ्रिक्वेन्सी आपण वाढवलेली आहे. त्यानंतर झेड ॲक्सिस आहे थोडासा पुढं घेऊ शकता. त्यानंतर अँगल थोडासा चेंज करू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपण टाईल्स इफेक्ट सर्च करायचं आहे. ओके, टाईल्स इफेक्ट सर्च केल्यानंतर टाईल्स इफेक्ट ॲड करायचं आहे आणि इथं बघू शकता जो इमेजेस आपला आहे त्या इमेजेसला साईडला ब्लॅक दिसत होतं, तर बघू शकता इथं ब्लॅक दिसते. तर ते ब्लॅक नको आहे आपल्याला, त्यासाठी टाईल्स इफेक्ट ऑन करून मिरर ऑन करायचं आहे. ओके, त्यानंतर इमेजेसवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन सर्च करायचं आहे, एक इफेक्ट सर्च करायचा आहे किंवा तो तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये भेटेल. रास्टर ट्रान्सफॉर्म हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओके, त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इथं बघू शकताय खाली तुम्हाला ऑफसेट दिसेल. ओके, ऑफसेटवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे, थोडंसं पुढं जायचं आहे, पुढं जाऊन एक की द्यायचे. स्टार्टची जी की आहे ही स्टार्टची की तुम्ही इथून अशा प्रकारे मायनस करायची. ओके, -400 किंवा 450 करू शकताय. त्यानंतर दोन्हीच्या मध्ये यायचं आहे आणि इथे ग्राफमध्ये जाऊन हे दोन्ही वरती घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, इमेजेस असा एकदम फास्ट येताना दिसेल. ओके, आणि शेक होताना दिसेल. आता हे 3 लेअर जे आहेत इथून इफेक्टच्या या कॉपी करायचे आहेत, एकाडिक इमेजेसला पेस्ट करत जायचं आहे. ओके, एकाडिक जे इमेजेस आहेत आपले त्यांना आपण हे इफेक्ट पेस्ट करत जायचं, जो आता आपण क्रिएट केलेला आहे. ओके, तर या टाईपमध्ये मी हा इफेक्ट इथं पेस्ट करत आलेलो आहे एंडपर्यंत. थोडंसं एंडपर्यंत हे सगळे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत यायचं स्टार्टला, जिथं आपला दुसरा इमेजेस आहे त्या दुसऱ्या इमेजेसला पण हाच इफेक्ट आपण द्यायचा आहे. जस्ट रास्टर ट्रान्सफॉर्म इफेक्ट जो आहे यावरती क्लिक करायचं, आपल्याला ऑफसेटमध्ये जायचं आहे. स्टार्टला जे आपण ऑफसेट की सेट केलेले ती इथं स्टार्टला आपण किती केली होती, इथं आधी आपण या ग्राफमध्ये जायचं आहे आणि नॉर्मल ग्राफ करायचं. ओके, आणि त्यानंतर आता आपल्याला इथं दिसेल -400 होती, तर इथं -400च्या ऐवजी जास्त 400 टाईप करायचं. ओके, म्हणजे 400च्या आसपास इकडून येताना असं दिसेल. ठीक आहे, बघू शकता थोडंसं हे मोठं झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा बॅक घेऊया आणि इथं जे -400 आहे तिथं आपण स्क्रोल करून +400 करूया. ओके, तर बघू शकताय +400 असं केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे दिसत आहे इफेक्ट. ठीक आहे, तर दोन्हीच्या मध्ये जायचं आहे आणि इथून ग्राफ अशा प्रकारे सेट करायचा.
ठीक आहे. तर आपण हा इफेक्ट जो आहे तो इथून कॉपी करू. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे, जस्ट हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर या बाजूने हा इमेजेस येईल. ओके, एक इमेजेस या बाजूने आणि एक इमेजेस या बाजूने येण्यासाठी आपण अशा प्रकारे अल्टरनेटिव्ह इमेजेसला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूनी इफेक्ट असा येताना दिसेल, एकदा इकडून आणि एकदा इकडून. ठीक आहे. त्यानंतर आता इमेजेसवरती पहिल्यांदा आपल्याला प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. एक लोगो आपला कुठला असेल तो आपण सेट करायचा आहे. तर मी काय टाकलेला बघू शकता, यूट्यूब SP क्रिएशन. तुमचा जो पण कुठला लोगो असेल तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. इन्स्टा असेल इन्स्टाच टाईप करा. कुठला एक फॉन्ट घ्या, त्या फॉन्टला तुम्ही इथून साईज कमी करून व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे. सेंटर करायचं आहे अलाईन याची आणि कलर याचा व्हाईट ठेवायचा. ओके, व्हाईट कलर ठेवल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याचा शॅडो इनेबल करायचं आहे आणि यानंतर याला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले करून घ्यायचं आहे. ओव्हरले केल्यानंतर जिथं व्हाईट कलर येईल तिथंच फक्त तुमचा लोगो दिसणार आहे. तर थोडीशी साईज आपण कमी करू आणि या ठिकाणी असं सेट करू बरोबर व्हिडिओच्या सेंटरच्या खाली थोडासा. ओके, नॉर्मली हा लोगो आपला व्हिडिओवरती अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टला यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आता जो व्हिडिओ आपण ॲड करणार होतो तो ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून ऑडिओ याचा म्यूट करून घ्यायचा आहे. ऑडिओ म्यूट केल्यानंतर या ठिकाणी टाईम ड्युरेशनवरती जायचं, थोडंसं टाईम याचं कमी करायचं. 0. बघू शकता मी 0.75 जास्त झालेलं, आपलं 0.85 ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट व्हिडिओचं इथून कट करा आणि बघू शकता आता व्हिडिओ जो आहे तो आपला लोगोच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.